श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी धडपडही करत असतो. आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा तरी आपल्या पूर्ण व्हाव्या याकरता आपण पैसे कमवण्याची धडपड करत असतो. पण कधी कधी खूप कष्ट करून, खूप मेहनत करूनसुद्धा, खूप प्रयत्न करूनसुद्धा हवी तशी लक्ष्मी माता आपल्याकडे काही येत नाही. हवा तसा पैसा हा आपल्याला त्या कामाच्या बदल्यात काही मिळत नाही. लक्ष्मी माता ही चंचल आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. देवी लक्ष्मी ही कधीही एका ठिकाणी स्थिर ही कधीही राहत नाही. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं सुद्धा होतं की त्यांना त्यांचे भाग्य हे सुद्धा साथ देत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच हे येत असतं. आणि माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर नसल्या कारणाने त्यांना जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे हे जावे लागते. आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला मिळावा. माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम असावा. आपण करत असलेल्या मेहनतीला, कष्टाला, भाग्याची सुद्धा साथ मिळावी आणि माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहावा याकरताच आपल्याला काही महत्त्वाचे उपाय हे करायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आणि आपल्या भाग्याची सुद्धा आपल्याला साथ मिळण्यासाठी कोणते महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत. याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच हे उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये नेहमी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. हे उपाय केल्याने तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल त्या तुमच्या अडचणी नक्की दूर होतील आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल. आपल्याला अखंड लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा आणि आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागू नये याकरता, तसंच आपलं आयुष्य हे सुखासमाधानात जावं याकरता ज्योतिषशास्त्रामध्ये बरेच उपाय हे सांगितले आहेत. माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा राहण्यासाठी जी व्यक्ती माता लक्ष्मीची मनःपूर्वक पूजा अर्चा करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा ही नेहमी राहत असते आणि माता लक्ष्मी त्याची साथ ही कधीही सोडत नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीचा कायम आशीर्वाद राहावा यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय सुद्धा करायचे आहेत की हे उपाय केल्याने माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि आपल्याला कुठल्याही आर्थिक समस्यांना तोंड हे द्यावे लागणार नाही. आपल्याला आपले कर्म हे तर करायचेच आहे. आपले जे काही काम आहे ते काम तर आपल्याला करायचेच आहे. आपलं जे काही काम आहे जे आपण करत आहोत त्या कामासोबतच आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे. असं नाही की कुठलंही काम न करता आपण फक्त देवी लक्ष्मी मातेची पूजाच ही करत राहायची आहे. कुठलंही काम न करता आपण जर फक्त देवी लक्ष्मी मातेची नुसती पूजाच जर करत राहिलो तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर कधीही प्रसन्न होणार नाही. त्यासाठी आपलं जे कर्म आहे, आपलं जे काम आहे ते आपल्याला करत हे राहायचंच आहे. आपण जे काही काम करतोय, जे काही कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत त्याला आपल्या भाग्याची सुद्धा साथ मिळावी आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायम राहावी यासाठीच आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे असतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीच आपल्याला काही महत्त्वाचे उपाय हे करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत हेच आता आपण बघूया. जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल आणि पैशांचे प्रश्न हे तुमच्यासमोर नेहमी उभे राहत असतील, हवे तसे पैसे, धन हे जर तुमच्याकडे काही येत नसेल आणि आले तरी ते टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील. लक्ष्मी मातेची कृपा ही सदैव राहण्यासाठी आपल्याला दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस श्रीसुक्ताचं आणि लक्ष्मी सुक्ताचं पठण हे करायचं आहे. तुम्हाला जर दररोज श्रीसुक्ताचं आणि लक्ष्मी सुक्ताचं पठण हे करायला जमत नसेल तर निदान मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी, पौर्णिमेला, अमावस्येला तर अशा काही खास तिथींना, काही खास सणांना श्रीसुक्ताचं आणि लक्ष्मी सुक्ताचं पठण केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते. अशा काही खास दिवसांना तरी तुम्ही या श्रीसुक्ताचं आणि लक्ष्मी सुक्ताचं पठण हे नक्की करा. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील. तसंच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी आपण जी काही लादी पुसतो, आपल्या घराची जी काही फरशी आपण पुसतो त्या फरशी पुसण्यासाठी, लादी पुसण्यासाठी घेतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ आणि थोडीशी हळद ही घालायची आहे आणि त्यानेच आपले घर हे पुसायचे आहे. हा उपाय केल्याने काय होईल की आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जाईल. आपल्या घरात जी काही अलक्ष्मी ही आलेली असेल ती निघून जाईल आणि लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही नांदेल. तसं तर आपण हा उपाय अगदी रोजसुद्धा करू शकतो, पण जर तुम्हाला अगदी रोज हा उपाय करायला जमत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी हा उपाय तुम्ही नक्की करावा.
पुढचा उपाय आहे तो म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र हे आपण घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा जी काही फोटो असेल, मूर्ती असेल, त्याची पूजा करायची आहे आणि त्या मूर्तीला किंवा फोटोला एक कमळाचं फूल हे आपल्याला अर्पण करायचं आहे। कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि तसंच शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे आणि म्हणूनच आपण जर दर शुक्रवारी माता लक्ष्मीला तिचे आवडते फूल हे कमळाचे फूल जर अर्पण केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल। आता जर तुम्हाला कमळाचं फूल हे दर शुक्रवारी नाही मिळालं तर तुम्ही त्या जागी एखादं गुलाबाचं फूलसुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण हे करू शकतात, पण शक्य होईल तर कमळाचं फूलच हे अर्पण करण्याचा प्रयत्न करा। असं केल्याने आपले पैशांसंबंधित जे काही प्रश्न आपल्याला असतात ते दूर होतात। त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण उपाय आहे तो म्हणजेच शुक्रवारी माता लक्ष्मीला सात्विक पदार्थांचा नैवेद्य तसंच पांढऱ्या गोड पदार्थाचा नैवेद्य हा जरूर दाखवावा। यामध्ये दुधापासून बनलेल्या खिरीचा नैवेद्य हा सुद्धा तुम्ही नक्की दाखवू शकतात। इतर जरी तुम्हाला दर शुक्रवारी माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करायला नाही जमलं तर निदान दुधापासून बनलेल्या खिरीचा नैवेद्य तरी तुम्ही लक्ष्मी मातेला दर शुक्रवारी नक्की दाखवा। खीर ही लक्ष्मीकारक आहे आणि तसंच माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच दर शुक्रवारी तरी आपण लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य हा दाखवला पाहिजे। असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील। माता लक्ष्मीला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे। असं म्हणतात की माता लक्ष्मीला पांढऱ्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवल्याने, खिरीचा नैवेद्य दाखवल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि म्हणूनच दर शुक्रवारी निदान खिरीचा तरी नैवेद्य तुम्ही लक्ष्मी मातेला नक्की दाखवा। त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर तेव्हा त्या कामासाठी बाहेर जाताना थोडेसे दही खाऊन मगच बाहेर पडा। असं म्हणतात की यामुळे आपलं काम हे 100% पूर्ण होत असतं। माता लक्ष्मीच्या कृपेमुळे आपले काम जे काही आपण करायला जात असू त्या कामामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो आणि ते काम आपले 100% पूर्ण होत असते। आणि तसंच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या धनामध्ये कायम वृद्धी ही होत राहावी, आपल्याकडे येत असलेल्या पैशांची आवक ही नेहमी वाढती असावी, तसंच तुमचा कुठला एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुमची नेहमी प्रगती व्हावी, तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये धनाची वृद्धीही व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माता लक्ष्मीला कवडी, मखाना आणि बत्ताशे इत्यादी पदार्थ हे भोग म्हणून अर्पण करा। यामुळे सुद्धा तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा ही अखंड राहील। कवडी आणि मखाने तसंच बत्ताशे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। माता लक्ष्मीच्या प्रत्येक पूजेमध्ये कवडी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच अशा माता लक्ष्मीला आवडत्या असणाऱ्या वस्तूंचा जर आपण माता लक्ष्मीला भोग हा अर्पण केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव प्रसन्न राहते, तिची कृपा ही आपल्यावर सदैव राहते आणि म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी निदान शुक्रवारी तरी तुम्ही हा उपाय नक्की करा, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा दिवस आहे। तसंच शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपल्या घरातील पैसे ठेवण्याच्या जागी तसंच जर तुमचं कुठलं दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ऑफिसच्या तिजोरीच्या ठिकाणी तुम्हाला एक कमळाचं फूल हे ठेवायचं आहे। आपल्या घरातल्या ऑफिसच्या किंवा दुकानाच्या तिजोरीमध्ये आपण जर हे कमळाचं फुलं ठेवलं तर ते अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि पुन्हा 1 महिना झाला की दुसरे नवीन फूल आपल्याला आणायचे आहे आणि जे आधीचे जुने फूल आपण ठेवलेले आहे ते उचलायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आणि त्या जागी नवीन फूल आणलेले आपल्याला त्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि असं आपल्याला नियमित सुरूच ठेवायचं आहे आणि कमळाचं फूल बदलताना ते नेहमी आपल्याला शुक्रवारीच बदलायचं आहे। हा उपाय केल्याने तुम्हाला ज्या काही आर्थिक अडचणी या जाणवत असतील त्या तुमच्या दूर होतील, पैशांसंबंधित जे काही प्रश्न तुमच्यासमोर उभे असतील ते दूर होतील। आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजेच अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या ईशान्य दिशेच्या कोणामध्ये गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे। मग इथे जर तुमचं देवघर हे तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला असेल, ईशान्य कोपऱ्यामध्ये असेल तर तिथे देवघरासमोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात आणि जर तुमचं देवघर हे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये, तुमच्या घरातल्या एखाद्या रूमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा हा दिवा लावू शकतात आणि हा दिवा लावताना कापसाच्या वातीच्या ऐवजी आपल्याला लाल रंगाचा धागा हा वापरायचा आहे आणि त्याचबरोबर त्या तुपामध्ये थोडेसे केशर हे आपल्याला टाकायचे आहे आणि हा उपाय आपल्याला दर अष्टमीला करायचा आहे। दिव्यामध्ये थोडेसे केशर टाकल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्याला धनलाभ होण्याचा संभव हा असतो। आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैशांची आवक ही वाढते
तर हेच ते लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहण्यासाठी अगदी साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत। हे उपाय केल्याने माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्या घरामध्ये येणाऱ्या धनाची आवक, आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैशांची आवक ही नक्कीच वाढेल। माता लक्ष्मीच्या कृपेसोबतच भाग्याची साथसुद्धा आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य आणि यासोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड वास राहील। तर तुम्ही सुद्धा तुम्हाला यापैकी जो कुठलाही उपाय करायला जमत असेल तो उपाय तुम्ही नक्की करा। तुम्हाला सुद्धा चांगले अनुभव हे नक्कीच येतील। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।